माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्रहो, कुठलीही गोष्ट असते विशेषतः कला क्षेत्रातली, तर त्याला अनेक कांगोरे असतात, अनेक कारणं असतात। म्हणजे एखादी गाणं हिट होत असेल तर फक्त आपल्याला पडद्यावर अभिनेत्री दिसते, तिचं नृत्य दिसतं, पण त्याच्यासाठी 100 जणांचे हात राबलेले असतात। त्यातलं एक महत्त्वाचं पार्ट असतं, त्याला आपण कोरिओग्राफी म्हणतो किंवा नृत्य दिग्दर्शन। हे फार महत्त्वाचं असतं। तुम्हाला काय मोजकी गाणी सांगतो मी, सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली, की बोल मैं हलकी बजाऊं क्या, बोल मैं हलकी बजाऊं क्या। आता ह्या गाण्याला ऐकल्यानंतर आपले पाय थिरकतातच, अंग हलतच। त्याचं कारण तो गायक तर आहेच, तो लिहिणारा गीतकार तर आहेच, पण त्याच्यावर नृत्य बसवणारा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो। सुदैवानं आज आपल्याकडे असेच एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, ज्यांचं मी आता गाणं ऐकवलं, असे महेश भांबीड आहेत। आपण त्यांच्याशी थोडक्यात परिचय करून घेऊया। बोला, नमस्कार। नमस्कार। माय मराठीमध्ये आपलं सर्वप्रथम मी स्वागत करतो। मला एक सांगा महेशजी, आपण मूळचे कुठले? मी मूळचा तसं कोकणातला आहे। कोकणातले कुठले? दापोली। 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 बरं, मग नंतर मुंबईला? तसं हा, आता राहणीमान माझं मुंबईमध्ये। अच्छा। आणि आता काही 22 वर्षापूर्वी मी पुण्यामध्ये स्थायिक झालोय, 22 वर्षापासून। अच्छा, तर मला एक सांगा, या क्षेत्राकडे आपण कसं काय वळलात? या क्षेत्रामध्ये शाळेपासून आवड झाली। अच्छा। नंतर मग हळूहळू मग अशी एखादी घटना घडली असेल की तुम्हाला वाटलं की नाही, आपल्याला ह्याच्यातच करिअर करायला लागेल, एक तर आवड तर पाहिजेच, पण अशी एखादी घटना घडली असेल तर आमच्या प्रेक्षकांना सांगाल? घटना अशी घडली की शाळेमध्ये जे गॅदरिंगचे डान्स वगैरे, अॅन्युअल फंक्शन वगैरे होतात, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं मी। अच्छा। त्यावेळेस पहिला डान्स म्हणजे माझा तारपा तारपा आदिवासी नृत्य आहे। ठाणे जिल्ह्यामधलं एक हे आदिवासी नृत्य आहे। हे मी कमीत कमी अर्धा तास त्याच्यावरती नाचलो होतो स्वतः। आणि त्याचे कोरिओग्राफर होते संतोष मेस्त्री म्हणून, तर त्यांनी तो डान्स बसवला होता। त्याच्यानंतर मग मी डान्स केल्याच्या नंतर मग मला ते थोडं वाटलं की मी करू शकतो, असं कॉन्फिडन्स आला। आणि मग तुम्ही ठरवलं की आपण करिअर करायचं। त्याच्यानंतर कशा घटना घडत गेल्या की तुम्ही इकडे म्हणजे पूर्ण आपण करिअर म्हणूनच आपण स्वीकारलेलं आहे? त्यानंतर मग आपले मुंबईचे उदय साटम आहेत, कलारंजनाचे निर्माते। अच्छा। त्यांच्याकडे मी सरांकडे मला पहिलं चान्स भेटला। मग चेंबूरमध्ये पहिलं गणपती जो असतो, मोठा गणपती मानाचा, त्या गणपतीमध्ये 10 दिवस सरांनी आम्हाला चान्स दिला। त्यानंतर मग साटम सरांकडे मी कंटिन्यू मराठी पाऊल पडते पुढे जो बॅनर आहे त्यांचा, ते मी त्यांच्यामध्ये जॉईन झालो। तिथून मग माझी सुरुवात झाली। अच्छा। त्यानंतर मग हळूहळू मग नंतर मायाताई, जे नृत्य संस्थेचे मुंबईचे आहेत, माया जाधव, त्यांच्याकडे सीडीची कामं करायला, कृणाल म्युझिकची। त्यानंतर मग संतोष भांगरे, त्यानंतर मग सुभाष नकाशे, उमेश जाधव, मला वाटतं सुरेखा पुणेकरांसोबत पण आपण। मी सुरेखा पुणेकरांकडे पण काम केलेलं आहे, पण त्यांची कोरिओग्राफी नाही केली अजूनपर्यंत। अच्छा। त्यांच्या ग्रुपची केलेली आहे, पण ताईंची नाही केलेली अजून। अच्छा। ताईंची मी फक्त तिचा ग्रुप होता, त्या ग्रुपची मी कोरिओग्राफी केलेली। बाकी पुण्यातले लावणीचे बॅनर असे शक्यतो सगळेच बॅनर, बाबा पठाणचे असू देत, शैलेश लोखंडे असू देत, या सगळ्यांचे बॅनर मीच कोरिओग्राफ करतो सगळं। अच्छा, म्हणजे वेशभूषा आणि नाही, कोरिओग्राफी फक्त वेशभूषा, कोरिओग्राफी, डान्सर कशी दिसली पाहिजे, कशी नाचली पाहिजे, स्टेजवरती काय सादरीकरण झालं, रंगसंगती कशी पाहिजे, कशी पाहिजे, त्या पद्धतीने मी या सगळ्या गोष्टी मीच करतो। बरं, मला महेश एक सांगा, आमच्या प्रेक्षकांसाठी आपले गाजलेले गाणे आहेत सध्याची किंवा पूर्वीचे, असे कुठले आहेत? म्हणजे जसं की बोल मैं हलकी बजाऊं क्या, आताचं जे हिट गाणं आहे माझं, पिचली माझी बांगडी ग। अच्छा, ते पण आपलं ते मी कोरिओग्राफ केलेलं आहे। त्यानंतर मग राधा पाटीलचं पावनं येडं केलं, ते गाणं सुद्धा माझंच कोरिओग्राफी आहे। अशी बहुतेक सुमितची आता 2-3 गाणी केलेली आहेत, सुमित कंपनीची। अच्छा। त्यानंतर आता भरपूर गाणी आहेत, पण आता ते एवढी हिट नाही आहेत। मग हिट गाण्यांमध्ये 3-4 गाणी हिट गाणी आहेत माझी। बरं, या प्रवासामधले आपले काही असे अनुभव जे की आपल्या मनावर आपण करून ठेवले, चांगले वाईट असे काय? चांगले वाईट असं सांगा ना, काय तुम्हाला असं आनंद झालेला किंवा वाईट वाटलेलं, हे व्हायला नको, खूप तारीफ केली, असं सांगा एखादं।
तसं भाऊंच्या तमाशामध्ये आल्याच्या नंतर माझी हा, खूप मला तेच लोकांनी- म्हणायचं, भाऊंच्या तमाशामध्ये म्हणजे रघुवीर खेडकरांचे तुम्ही कधीपासून आहात? आता मला झाली 13 वर्ष झाली मला. होय. हा, पण तुम्हाला का वाटलं की हाच निवडला पाहिजे? कारण तमाशाचे अनेक फड आहेत महाराष्ट्रात. अनेक फड आहेत, पण जे रघुवीर खेडकरांचे जे नाव आहे हा. त्या नावाने मी इथे आलोय. नाव आणि त्यांना जे सर्वांना एक परिवार म्हणून समावेश करून घेतात, हो, ते पण एक कारण असेल, म्हणजे जीव लावणे जीव लावणे आहे ना. नाही, इथे एक आमचा परिवार म्हणून आम्ही काम करतो. हा. असं कामाला म्हणून आम्ही इथे आलोच नाही, हे आमचं म्हणून करतो. क्या बात आहे. आणि म्हणूनच तर रघुवीर खेडकरांचं इतकं नाव महाराष्ट्रभर मोठं. झालेलं आहे. पण मला एक सांगा महेशजी, हे ठीक आहे, पण यावर्षी आता आपण माळेगावमध्ये आहोत, खंडोबाच्या यात्रेमध्ये, महाराष्ट्रातली दक्षिण भारताची मोठी यात्रा म्हणते. हा, आणि रघुवीर खेडकर यांचा हा फड तर लोकांच्या गळ्यातला म्हणजे ताईत आहे असं म्हटलं तर. यावर्षी कसा अनुभव आला आपला? यावर्षी थोडासा चुकल्यासारखं वाटलं आम्हाला. काय कारण असावं बरं? कारण तर काय, आता मला असं वाटतं की आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं निधन झाल्यानंतर जो 6 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा होता, खोट होता. हा, त्याच्यामुळे इथलं टाइम टेबल पूर्ण डिस्टर्ब झालं. ओके, नाहीतर हे पिकलेलं साल आहे. मी आत्ताच राजू भाऊला म्हणालो की बाबा तुमच्याविषयी प्रेम लोकांचं कमी झालेलं नाही, तेच प्रेम आहे, पण डिस्टर्ब झालं सगळं. हा, आणि त्याचा परिणाम इथंच नाही तर आम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांना विचारलं, उंटाचे असतील, घोड्यांचे असतील, तर त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की यावर्षी काही म्हणजे रंगात आलंच नाही आलं. बरं मला एक सांगा म्हणजे आता आपल्या भविष्यातलं काय काय आहे, फ्युचर प्लॅन ज्याला म्हणतात, काय काय करायचं असं तुम्हाला वाटतं केलं पाहिजे? आता फ्युचर प्लॅन फक्त एवढेच आहे. आता क्लासचं ओपनिंग आहे आपलं एक हां. फेब्रुवारीमध्ये. अच्छा. ते डान्स स्टुडिओ आता चालवायचं चालू आहे आता. कुठं? पुण्यात? हा, पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये. आकुर्डीला. हा, त्याचं ओपनिंग फेब्रुवारीमध्ये मोठं ओपनिंग आहे आपलं. हां. बरं, एखाद्या सिनेमासाठी आपण कोरिओग्राफी वगैरे केल्याचं काय म्हणजे? नाही, सिनेमासाठी अजून तर नाही केलेलं. आली होती, हां. सांगलीचा एक सिनेमा होता, अच्छा. त्याची कोरिओग्राफी आली होती. हां. पण तेव्हा आपली कामं काही चालू असल्यामुळे आपल्याला कधी ते वेळ भेटला नाही जायला. बरं मला दुसरं एक सांगा, लोककला जी सध्या लोप पावत चालली आहेत, म्हणजे लोकांचा प्रतिसाद कमी झाला किंवा मुठीमध्ये जग आला असं म्हणतात मोबाईलचं, ते सगळं आपल्याला घरीच बघायला मिळते. त्याच्यामुळं याचा परिणाम ह्या कलावंतांवर आणि लोककलेवर होत आहे. याच्यात काही दुरुस्ती करता येईल का, किंवा आणखी काय याच्यात बदल करता येईल का, किंवा काय केलं पाहिजे असं वाटतं? बदल लोकांकडून काय अपेक्षा आहेत, शासनाकडून काय अपेक्षा आहेत आपल्या? शासनाकडनं एवढीच अपेक्षा आपली की जे आता लोक कलावंत आहेत की त्यांच्याकडे लोकांचा नाहीतरी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होत चाललेला आहे. तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं की बाबा कलाकारांचं मानधन, याच्या काय गोष्टी आहेत. मानधनच सांगतो मी, मंदाताईंची मागच्या वर्षी मुलाखत घेतली होती, मिलियन लोकांनी पाहिली ती, आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी 5,000 रुपये मानधन केलं कलावंतांना, आणि हो, बरोबर आहे. सगळ्या अटी शिथिल केल्या. तुम्हाला सांगतो ताकद काय असते मीडियाची. आणखी काय अपेक्षा आहे शासनाकडून, म्हणजे काय केलं पाहिजे, किंवा लोकांकडून काय, किंवा तुमच्या लोकांकडे काय, शासनापेक्षा जनतेकडनं, किंवा जनतेकडनं काय अपेक्षा आहे? जनतेकडनं हीच अपेक्षा आहे की त्यांनी जिथे कार्यक्रम असेल तिथे येऊन भरभरून प्रतिसाद द्यावा. मग त्याच्या बदले तुम्ही त्यांना भरभरून द्यायला पाहिजे की नाही? हो, ते तर आम्ही 100% प्रयत्न करतोच, आणि आमचं कामच ते आम्ही लोकांना किती खुश करणं, काय कसं काय करणं, ते तर आम्ही देतच आहोत स्टेजवर. त्यासाठी तुम्ही मेहनत घेतच आहोत आम्ही. मी असं ऐकलंय की अगोदर आता फक्त माळेगावचा अपवाद आहे की तिकिटावर, नाही तर बऱ्याच ठिकाणी सुपारीवर बोलवायला लागले. हो, त्याचा काही परिणाम ह्याच्यावर होईल असं वाटतं का? तिकिटावर याचा परिणाम नाही होत. जे यात्रा जत्रेचे कार्यक्रम होतात, जे आपल्याला लोक बोलवतात, ते कार्यक्रम होतातच आपले. त्याचा ह्या तिकिटावरती काही फारसा परिणाम होत नाही. तर आपण आलात, आमच्या प्रेक्षकांसाठी वेळ दिला त्याबद्दल तर आपला आभार आणि अभिनंदन मानायचंच आहे. पण तुम्हाला एक माझी विनंती आहे की आता हे कसं आहे, प्रत्येकाला हे टिकवण्यासाठी तो वारसा पुढं द्यावा लागतो आपण, नाही तर गुरुसोबत गुरुची विद्या गेली तर मग शिष्याला काहीच राहत नाही. तुम्ही अशी काही तयार करताय का कोरिओग्राफर तयार करतो, किंवा त्यासाठी काही विशेष करताय का तुम्ही? नाही, विशेष म्हणजे जे आपण रिहर्सल मी घेतो त्यावेळेस फक्त धडे देत राहतो मी. अच्छा. तसे मी कोरिओग्राफर पुण्यामध्ये तयार केलेले आहेत. म्हणजे काय असे क्लासेस वगैरे त्याचे काही घेतात? क्लासेस नाही घेत आपण, आपली कामच एवढी चालतात, त्या कामामधून प्रत्येकाला आपण ज्ञान देत असतो. तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत की तुम्ही आणखी नवीन पिढी तयार करा, कारण ही कला लोप पाहू नये. कारण ह्या कलेनं महाराष्ट्राला नुसतं मनोरंजनच नाही तर एक प्रबोधन केलेलं आहे.
इतकंच काय तर स्वातंत्र्य देशाला मिळवण्यासाठी जे सांकेतिक भाषा अशा फळांमधून लोकांना दिल्या जायच्या असाही इतिहास आहे. ह्या कला बंद नाही पडल्या पाहिजेत. हे कलावंत टिकले पाहिजेत, जगले पाहिजे. यासाठी आपला हा खारीचा एक प्रयत्न आहे. आपण आलात, वेळ दिलात, आपले आभार मानतो. थांबतो. जय जगत. नमस्कार.